ग्रेव्ही खूप दाट झाली, सगळे ह्यातले दाणे पण छान मऊ शिजलेले आहेत. ही भोगीची भाजी किंवा लेकुरवाळी भाजी आपण बनवायला घेऊया. भोगीच्या भाजीसाठी या कोळ्या शेंगबिया घेतल्या. सगळ्या शेंगबिया प्रेशर कुकर मध्ये शिजवून घेणारे. तर हा गेला पावटा, ओले हरभरे, मटार, हुरडा, तुरीचे दाणे आणि हे भिजवलेले शेंगदाणे आणि मिठाचं पाणी या दाण्यांमध्ये घालायचं. हा गेला घेवडा आणि ही पापडी. काही गोष्टी वाटून घ्यायच्या. त्यासाठी हे घेतले 2 टेबलस्पून तीळ, 3 टेबलस्पून दाणे, 2 टेबलस्पून सुकं खोबरं, 2 चमचे हुरडा वाटणात घालणारे. जी कोथिंबीर मी निवडून ठेवली आहे ना, त्याच्या या कोळ्या काड्या. सगळं साहित्य हलकं भाजून घ्यायचंय. आधी थोड्या तेलावर दाणे परतते. गॅस बारीक करून तीळ घातले होते आणि तीळ चटचट वाजल्यानंतर गॅस बंद करून खोबरं घातलंय. आणि आता भाजून घेते हुरडा आणि ह्या गेल्या कोथिंबीरीच्या काड्या. आणि दाणे तीळ खोबऱ्याबरोबर अगदी बारीक पेस्ट वाटायची. सो मिक्सर मध्ये या भाजलेल्या सगळ्या गोष्टी घालतीये थोडंसं मीठ आणि वाटून घेते. 3 टेबलस्पून तेल गरम करते. फोडणीत गेली ही 1 टीस्पून मोहरी, 1 टीस्पून जिरं, गाजर घालतीये. रंगसंगतीसाठी 3 लाल मिरच्या घातल्या, अर्धा टीस्पून हिंग, अर्धा टीस्पून हळद, वांगी आणि ही गेली मेथी. हे बोराचे तुकडे. मीठ घालायचं. गॅस करायचा बारीक आणि झाकण ठेवून वाफेवरती ही भाजी शिजवायची. आणि आता घालते या शिजवलेल्या शेंगा व शेंगबिया. घालायचा 1 टेबलस्पून गोडा मसाला. हे गेलं 1 टीस्पून तिखट आणि वाटलेला मसाला. गोड्या मसाल्याची रेसिपी आधीच पोस्ट केलेली आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते. दिलेल्या मापाने गोडा मसाला अप्रतिम होतो. कपभर पाणी मिक्सर मध्ये घालून मसाला काढून घेतलाय. ते गेलं भाजीत. आणि हे अजून 1 कप पाणी. बघा किती छान मिळून आली आहे भाजी. ग्रेव्ही पण छान मुलायम एकदम दाट दिसतीये. खरं तर ह्या भाजीमध्ये ऊसाचे काप घालतात, पण मला ऊस काही कुठे मिळेना म्हणून हा गुळाचा खडा. थोडं मीठ हवंय, तर हे गेलं मीठ. आणि परत एकदा झाकण ठेवून भाजीला उकळी आणायची. आणि उकळली, गुळ विरघळला की गॅस करायचा बंद. गरमागरम भाजी सर्व्हिंग बोल मध्ये काढतानाच इतका घमघमाट सुटलाय. पण हा घमघमाट अनुभवण्यासाठी सांगितलेल्या पद्धतीने भोगीची भाजी मात्र बनवायला पाहिजे. भोगीलाच कशाला, एरवी पण ही भाजी आपण बनवू शकतो. खूप पोषक आहे. वरून हिरवीगार कोथिंबीर पेरली आणि रसाळ लिंबू पिळलं की अगदी नुसती खायला पण ही लागते झकास. टम्म फुगलेल्या तूप सोडलेल्या बाजरीच्या तीळ लावलेल्या भाकरी बरोबर ही गरमागरम भाजी खाल्ली की ब्रह्मानंदी टाळी लागलीच म्हणून समजा.